शिवसेनेत नाराजी, शिवसेना फुटली. राष्ट्रवादीमध्ये नाराजी, राष्ट्रवादी फुटली. आता बी जे पीमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी, बी जे पीसुद्धा फुटण्याच्या मार्गावरती. पाहूया नेमका विषय काय. भाजप कशी फुटू शकते हे आपण 3 टप्प्यामध्ये पाहू. पहिला टप्पा आपण हे पाहू की बी जे पीमध्ये जे कोणी बी जे पीला सर्वस्व वाहून दिलेले नेते होते, ज्यांनी बी जे पी महाराष्ट्रामध्ये तिचं नामनिशेष नव्हतं, अशा काळामध्ये ज्यांनी बी जे पीला टिकवलं, असे मग गोपीनाथ मुंडे असतील, त्यांची कन्या पंकजा मुंडे असतील, एकनाथराव खडसे असतील, तावडे असतील, अशा असंख्य नेते आहेत की जे फडणवीस सत्तेमध्ये आल्याच्यानंतर, महाराष्ट्राचे सर्वेसर्वा बी जे पीचे फडणवीस झाल्याच्यानंतर हे सर्व लोक आडगळीला पडले. आणि आज अशी परिस्थिती आहे की एकनाथ खडसे हे पूर्णपणे बी जे पीच्या बाहेर फेकले गेले, त्यांच्यावरती केसेस वगैरे झाल्या. ह्या सर्व गोष्टी एकनिष्ठ बी जे पीचे लोक पाहत आहेत. त्याचबरोबर आज पंकजा मुंडेची काय स्थिती आहे महाराष्ट्र पाहतोय. तावडेंनासुद्धा तितकंसं महत्त्व आहे अशातला भाग नाही. परंतु मग हे जे लोक आहेत, काही लोक नाविलाजानं पक्षाच्या बाहेर पडले, काही लोक आता पक्षाच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांचं तिथं राहूनही व्हॅल्यू नाही. शेवटी राजकीय अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व फार महत्त्वाचं आहे. आपणच टिकणार नसो तर पक्षाचा विचार कोण करणार आहे. आणि त्या अनुषंगानं ही नाराजीचा जो काही इफेक्ट होणार आहे, तो इफेक्ट बी जे पीवरती होऊ शकतो. त्याचबरोबरीनं दुसरा एक पार्ट असा, म्हणजे आपण दुसरी बाजू पाहायची म्हटली तर बी जे पीनं फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये इतके लोक बाहेरून आयात केले की आज जर पाहिलं की जेवढे लोक बाहेरून आलेत तेवढे बाहेर निघायचं म्हटलं तर बी जे पीच उरणार नाही. म्हणजे बी जे पीमध्ये आता आज जे काही नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्या लोकांना सांगितलं की तुम्ही बाहेरून जेवढे लोक आलो तो बाहेर निघा, तर बी जे पीमध्ये बहुतांश लोक शिल्लक राहणार नाहीत. म्हणजेच काय, तर आजची बी जे पी ही पूर्णपणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या लोकांनी भरलेली आहे. आणि ह्या लोकांची भरती झाल्यामुळं जे मूळचे लोक होते ते डावलले गेले. एका मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 आमदारकीला उभारण्याच्या लायकीची लोक निर्माण झाली. त्यातल्या एकालाच तिकीट द्यायचं, बाकी 2 नाराज राहायचे. अशा स्थितीमध्ये सर्व असताना तिसरा एक मुद्दा घडला की शिंदे यांची शिवसेना फुटली आणि ते बी जे पीसोबत आले, सरकार स्थापन केले. कालांतरानं राष्ट्रवादी फुटली आणि तेही आता बी जे पीसोबत आले आणि ते सरकारमध्ये सामील आहेत. मग अशा स्थितीमध्ये 2014-24च्या इलेक्शनमध्ये जी काही विधानसभा होईल, त्या विधानसभेला तिकीट कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे. आणि स्वाभाविकपणे तिघांची युती असल्यामुळं तिन्ही पक्षांना तिकीट त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि मग असे बरेच मतदारसंघ असणार आहेत की ज्या ठिकाणी बी जे पीचा उमेदवार थांबवून निवडून येऊही शकतो, परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांना जर उमेदवारी दिली गेली तर मात्र त्या ठिकाणचा व्यक्ती नाराज होणार आहे. त्याचे संकेत बी जे पीमधील लोकांना लागलेले आहेत. त्याचबरोबर आज सरकारमध्ये हे लोक असताना यांना न्याय मिळत नाही अशी यांची भावना तयार झाली आहे. त्याचबरोबर आणखी एक जर आपण मुद्दा बघितला, फॉर एक्झाम्पल आपण नाशिक पाहू. नाशिकसारख्या भागामध्ये ज्या भुजबळांच्या विरोधामध्ये बी जे पीनं आंदोलनं केली, त्यांच्या घरासमोर उपोषणं आंदोलनं केली, इतका विरोध केला आणि आज त्यांच्यासोबतच त्यांच्या मांडला बसायचे बी जे पीचे लोक. त्या ठिकाणी कोणाला कुठलंही पद मिळालं नाही. शेवटी राष्ट्रवादीचा तिथं भुजबळ आहेत, यांना मात्र मंत्रिपद भेटलं. हे त्यांना पाहावं लागतंय. अगदी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलात तर अजित पवार यांचे विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील ते बी जे पीमध्ये ह्यांना कंट्रोलून गेले आणि आज त्यांच्या बाजूला त्यांना बसायची वेळ आली. उद्या त्या ठिकाणी दत्ता भरणे यांना तिकीट मिळणार की हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार, हा कळीचा मुद्दा आहे. शेवटी अजित पवार आपलं तिकीट मागणारच आहेत, बी जे पी आपलं तिकीट मागणारच आहे, शिवसेना हे आपलं तिकीट मागणारच आहे. आता ते हर्षवर्धन पाटलाच्या ठिकाणी दत्ता भरणेला तिकीट देऊ द्या असा हट्ट अजित पवार करू शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये असे लोक इथं आपल्याला राजकीय भवितव्य नाही आणि आपलं राजकारण संपण्याच्या मार्गावरती आहे, ह्या भावनेतून हे लोक बाहेर पडू शकतात. असंही हे लोक बी जे पीचे निष्ठावान आणि पूर्वीपासूनचे लोक नसल्यामुळं जेवढे लोक बाहेरून आलेत ते लोक बाहेर पडण्याचीच दाट शक्यता आहे. कारण यांना आपलं राजकीय भवितव्य अंधारात आहे असं वाटतंय. राजकीय भवितव्य अंधारात असं वाटायला लागतं तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी गत झाली ती गत होते. आपण जर आठवून पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल की शिवसेनेचे जे लोक फुटले त्यांनी सांगितलं होतं की अजित पवार यांच्या आक्रमक राजकारणामुळं महाविकास आघाडीमध्ये आमच्यावरती अन्याय होत होता. आमच्यासुद्धा मंत्रिमंडळातील आमचे जे काही खाते आहेत त्या खात्याचे सुद्धा निर्णय अजित पवार घेत आहेत. निधी आम्हाला मिळत नाही, आमच्यावरचे अन्याय होतोय, आम्हाला मान सन्मान देत नाही. आणि त्या नाराजीतून शिवसेना फुटली. हेच राष्ट्रवादीचं पण झालं.
त्यांनी पण आपली नाराजी फार मोठ्या प्रमाणात दाखवली. एकाधिकारशाहीने राष्ट्रवादी चालते आणि त्यामुळं या ठिकाणी आम्हाला कुठले पदं मिळत नाहीत आणि आम्हाला निर्णय घ्यायला इथे चान्स नाही. आणि त्या नाराजीतून अजित पवारसुद्धा फुटले. आणि मग तीच भावना जर आज BJPमध्ये असेल, BJPच्या लोकांना सुद्धा वाटतंय की शिंदे आणि अजित पवार ह्यांच्यासोबत गेल्यामुळं आमच्यावर अन्याय होतोय आणि त्यामुळं स्वाभाविकपणे BJPसुद्धा फुटू शकते. आता ह्याच्यातला चौथा पॉईंट पाहायचा म्हटला तर जर BJP फुटणार असेल तर हे लोक जातील कुठं? तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन असणार आहे शरद पवार आणि मग दुसरा ऑप्शन असणार आहे उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे यांचं ऑप्शन 2 नंबरला आपण एवढ्यासाठी ठेवतोय की एखाद्या वेळेला जर शिंदे अपात्र झाले तर यातले बहुतांशी लोक ठाकरेकडे वापस जाऊ शकतात असं गृहीत आपण धरून आपण ते 2 नंबरला ठेवलं आहे. परंतु 1 नंबरला काय होईल की शरद पवारांकडे हे लोक येऊ शकतील. त्याचं कारण सांगतो. कारण असं की शिवसेना फुटीच्या नंतर 40 लोक शिंदेने सोबत नेले. हे निवडून आलेल्या 40 मतदारसंघातले शिवसेनेचे लोक आहेत. आज त्या जागा उद्धव ठाकरेसाठी रिकाम्या आहेत. जर एखाद्या वेळेला अपात्रता झाल्याच्या नंतर जर ते लोक वापस आले तर त्या जागा भरून निघतील. अन्यथा ह्या 40 ठिकाणी शिवसेनेला नवीनच उमेदवार उभे करायचे आहेत. हा शिवसेनेचा भाग झाला. आणि राष्ट्रवादीचं पण तेच आसपास 40पेक्षा जास्त आकडा अजित पवार यांच्यासोबत आणि ते सर्व लोक निवडून आलेले आहेत. त्यामुळं निवडून आलेल्या ह्या 40 जे का मतदारसंघात ह्या मतदारसंघामध्ये शरद पवार यांचे उमेदवार असणार नाहीत किंवा त्यांना उमेदवारी देऊ शकतील अशी माणसं असणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना माणसाची गरज असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये BJPमध्ये ज्या लोकांना तिकीट भेटलं नाही असे बरेच लोक शरद पवार यांच्याकडे येऊ शकतात आणि या संधीचा फायदा शरद पवार आपल्या राजकारणाच्या अनुभवावरती घेऊ शकतात. आणि त्यामुळे दाट शक्यता आहे की BJP फुटल्याच्या नंतर ते राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात किंवा BJP फुटण्यासाठी शरद पवार विशेष प्रयत्न करू शकतात. आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व घडामोडी जर पाहिल्या तर येणाऱ्या काळामध्ये BJP फुटायला भरपूर वाव आहे. कारण शेवटी स्वतःचं राजकीय अस्तित्वच राहणार नसेल तर पक्षाचा विचार कोणीही करणार नाही. आज पंकजाताई मुंडे सुद्धा त्या स्टेपला येऊन थांबलेले आहेत की BJPमध्ये आपलं राजकीय अस्तित्व नसेल पण बाहेर पडू. एकनाथ खडसे बाहेर पडले पण. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा घडामोडी घडू शकतात. या बाबतीमधल्या काही घडामोडी येतील आपल्यापर्यंत पोहोचणार आहेतच. परंतु या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की जर BJP फुटली तर ती राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे जाईल की मग उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडे हे लोक जातील? हे स्पष्टपणे आपण आपलं मत कमेंटला निश्चितपणे कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.